आज आपण डबल डोअर फ्रीज चेक करण्यासाठी आलो होतो. गॅस ब्लॉक झाला होता कारण हे ड्रायर पूर्ण काळा पडलेला आहे. आता आपण याला कट करूया. हे कसं वड्या साईडला किंवा समुद्र साईडला जे असते त्या साईडला असा प्रॉब्लेम येते. आणि फ्रीज घेऊन लई दिवस झाला नाही, एक 4-5 वर्ष झाल्यात. कस्टमर म्हणाल तर की असं कसा प्रॉब्लेम होते, मग त्याला सांगितलं मी. तर आपण आता ड्रायर आणि स्टेप वॉल हे दोन्ही चेंज करायला पाहिजे. आणि कंडेन्सर पण ब्लॉक झालेला आहे पूर्णपणे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण स्टेप वॉल चेंज करता. हा नवीन स्टेप वॉल आहे. हा इथं कनेक्टर बसतो, इथं कनेक्टर बसणार. आणि हे जे निळीची कट्टी बसते तर हे फ्रीजर साईडला असते, फ्रीजरची पाईप असते. तिकडची रेफ्रिजरेटर आणि हे जे ड्रायरला जाते. तर आपण याला आता जॉईन मारूया. आणि हे जे आहे इकडं हे फ्रीजर साईडची पाईप आहे, ह्या साईडची. तर आपण आपल्या माहितीसाठी त्याला एक चिकट लावायची, म्हणजे फ्रीजर साईडची. कारण ती जे निळ्या कलरची चिकट असते ते ज्यावेळी जॉईन मारतो त्यावेळी गरम होऊन ते खराब होते. तर आता आपण जॉईन मारलेला आहे. असं ड्रायर स्टेप वॉलचा ड्रायर वेगळा मिळतो, स्टेप वॉलचा ड्रायरच वापरायचा. आता याला जॉईन झालेला आहे. आणि आपण कंडेन्सर कॉईल पण क्लीन केलेलं आहे परफेक्टपणे, जे तुम्हाला गेल्या वेळी सांगितलेलं साईड बाय साईड फ्रीज हे करताना. आता आपण याला व्हॅक्यूमला लावूया. व्हॅक्यूम कमीत कमी 20 ते 25 मिनिट व्हॅक्यूम करायचं. व्हॅक्यूम झालेला आहे आता. तर मी गॅस चार्जिंग करताना कूलिंग तुम्हाला कसं लावायचं हे सांगितलेलं आहे. हाय स्पीडला लावायचं दोन्ही पण. हाय स्पीडला लावल्यानंतर आता आपण खालचे फ्रीजर कॉईल चेक करूया. परफेक्टपणे आईस झालेला आहे. हा बघा, परफेक्ट. खालच्या साईडला पण आईस झालेला आहे. ओके, परफेक्टपणे कूलिंग ओके झालेलं आहे. जेव्हा तुम्ही व्हॅक्यूम करताना तर परफेक्ट गॅस जातो, म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा जातो. आता खालची कॉईल आपण चेक करूया. खालच्या कॉईलला पण आईस पकडलेला आहे. हा बघा, खालच्या कॉईलला पण आईस पकडलेला आहे. अशा तऱ्हेने फ्रीज आपला ओके झालेला आहे. गॅस चार्जिंग करून कस्टमरही खुश झालेला आहे. ओके.